पूजा खेडकरला यूपीएससीचा सर्वात मोठा दणका। पूजाला दोषी ठरवत उमेदवारी रद्द। भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही। तू राहशील नाहीतर मी राहीन, फडणवीसांना आव्हान देताना उद्धव ठाकरेंचे उद्गार। तर विधानसभेमध्ये उरली सुरली गुरमी उतरवेन, मोदींवरती ठाकरेंचा घणाघात। मी सत्तेत आल्यावरती एमएमआरडीए बंद करणार, मुंबईसाठी बीएमसी पुरेशी आहे। उद्धव ठाकरेंचं विधान। तर बीएमसी प्रमाणे ठाणे महानगरपालिका देखील भिकेला लावतील, ठाकरेंचा आरोप। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांचा देवगिरीवरती जाणारा मोर्चा चौपाटीवरच अडवला। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात करणार होते विचारणा। अजित पवारांना बनावट कागदपत्रांच्या द्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफला अमित शहांच्या सूचना होत्या। संजय राऊत यांचा थेट आरोप। अजित डोवाल यांचाही कटात सहभाग, राऊतांचं वक्तव्य। भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्राचा दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमधून यात्रेला होणार सुरुवात। रेशन धान्य वितरणाचे ई-पॉस सर्व्हरशी संपर्क तुटल्यानं राज्यभरातल्या धान्य वितरण ठप्प। ऑफलाईन वितरणाचे आदेशही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेमध्ये। जामीन अर्जावरच्या सुनावणीच्या दरम्यान पूजा खेडकर यांनी 12 वेळा परीक्षा दिल्याची वकिलांची कबुली। लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतरच षडयंत्र रचल्याचा बचाव। उरण यशस्वी शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी। काल रात्रीच पनवेल कोर्टामध्ये केलं हजर। जपानच्या टोयोटा समूहाची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक। 8,000 रोजगार निर्मिती। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावरती सह्या। वायनाड भूस्खलनामध्ये मृतांचा आकडा 174 वरती। घटनास्थळी प्रचंड चिखल असल्यानं शोध कार्यामध्ये मोठ्या अडचणी। जेसीबी आणि क्रेन नेणं सुद्धा महाकठीण। हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्ड्सची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये झाला खात्मा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।